तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी मी आणि माझा भाऊ आलो ते ऊसाच्या शेतात आम्हाला पसरायचं होतं ठिबक. मस्तपैकी हिरव्यागार शेतात मस्तपैकी ठिबक पसरायचं झालं मित्रांनो. हा हिरवागार शेत उन्हाच्या अशा तडाख्यामध्ये हिरवागार ठेवण्याचं काम फक्त शेतकऱ्याला जमतं मित्रांनो. मग निघालो थेट घरी जाता जाता म्हटलं की मस्त शुद्ध पाणी प्यावं. मग पिलो शुद्ध पाणी आणि निघालो घरी. मस्तपैकी अशा मस्त गिन्नी गवताच्या जंगलातून मस्तपैकी घराकडे प्रवेश केला मित्रांनो. बाजूला आमचे कांद्याचं प्लॉट रिकामं झालं होतं मित्रांनो, पोळी पडलेल्या होत्या. मग आलो मंदिराकडे मित्रांनो. सकाळी सकाळी मस्त बाबीर देवाचं दर्शन घेतलं मित्रांनो. अशा प्रकारे आमच्या दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झाली मित्रांनो. देवाचं दर्शन घेऊन आणि घेतला एक हातात कोयता आणि निघालो काही उद्योग करायला मित्रांनो. माझ्या मागं काम होतं की गायला चारा टाकायचा. मग मित्रांनो इकडून तिकडून मस्त चारा गायला टाकला आणि निघालो घरी. विचार करत होतो की मला काही काम, माझं सगळं काम झालेलं आहे, काहीतरी करावं. मग म्हटलं काय करावं. घेतली गाडीची चावी, मारली उडी स्प्लेंडर वरती आणि निघालो मस्तपैकी गाडी घेऊन चक्कर मारायला. मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग होता. जेवढं होईल तेवढं शेअर करा, सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी डायरेक्ट घरावर, कारण की रात्री मला चावत होती मच्छर आणि मी आलो वरती झोपायला. अशी झोप लागली की सकाळी 9 वाजता जाग आली मित्रांनो. चला तर मग जाऊ खाली. सकाळी सकाळी चहा पिण्याची मजाच वेगळी असती. मला आणि माझ्या भावाला काम होतं की जनावरांना कांद्याच्या रानात चारायला बांधायचं. अशा प्रकारे मस्तपैकी मी घेतलं त्यांना, असं धरलं त्यांचं चारण आणि मस्त बांधलं. त्यांना सांगितलं की संध्याकाळीपर्यंत जेवढं खायचं तेवढं खाऊन घ्या. मग काय भावासोबत आलो इकडं. आता माहिती तुम्हाला कांद्याचं सीझन चालू आहे. मग काय आम्हाला भरायचे होते शेडमध्ये कांदे. हा मम्मी आणि हा दादा तर सकाळी सकाळी चालू झाले. मी सुद्धा हळूहळू भरले. अशा प्रकारे आम्ही अर्ध्या कांद्याची चाळ पॅक करून टाकली. अशा गरम शेडमध्ये मला बसायला खूप गरमी वाटत होती. इथं फॅन सोडून मी बघितलं तर काय, बघतो तर काय, अरे बाबा इथं फॅन सोडून तर डायरेक्ट रेडिओ होता. मी म्हटलं इथं कोण ऐकत असेल हो रेडिओ. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी माझा न्यू लुक बघा. कारण मी काल केली संध्याकाळी मस्तपैकी कटिंग. असं मस्त थंड वाटतंय मित्रांनो. आमच्या शेतात होतं एक ट्रॅक्टरवर एक ड्रायव्हर होता, नुसता रील बघत होता. मी बनलं कोणते रील बघू, तर आपल्याच रील चालू होत्या. लाईक बिग कर म्हटलं. तो म्हटला खूप भारी व्हिडिओ बनवतो यार, मला पण शिकव ना असं कसं बनायचं. मग मी म्हटलं लाईक बिग करत राहा. या ड्रायव्हरनी जशा लाईक केल्या तशा तुम्हीही करा. थोड्याच वेळात आपली ट्रॉली लोड झाली. मग काय निघालो घरी. अशा मस्तपैकी लाल कांद्यामध्ये बसायची मजाच वेगळी आहे मित्रांनो. मग मस्तपैकी असं उड्या बिड्या मारल्या, मस्तपैकी व्हिडिओ फुटेज काढले ना. असं बसलो मस्तपैकी, अशा रुबाबात बसलो ना मित्रांनो. तो म्हणे एवढा रुबाब नको करू, खाली पडून जाशील. मग काय थोड्याच वेळात मस्तपैकी आपली टाळली लोड करायची होती. कांदा दाखवतो आमचा तुम्हाला कसा आहे. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी तर बरं आहे. सकाळी सकाळी वातावरण एकदम फ्रेश होतं आणि असं शेतकरी कोणताच नाही की ज्याला सकाळी सकाळी शेतात काम नाही. मग मी काय मस्तपैकी पक्कड घेऊन चाललो. पक्कड कशाला नेली हे तर काय माहित नाही, पण आली कामात येऊन जाईल असं विचार करत निघालो. मला काम होतं की हा कॉक जो आहे तो बंद करायचा. म्हणलं या पकडीने जमलं तर जमून जाईल, पण ठोकलं खूप टाइम. मी ट्राय करून बघितलं पण काय जमलंच नाही. मग काय आलो विहिरीकडे काही कामाची वस्तू असली तर सापडत होतो. मला भेटला एक पाना. मग मी विचार केला अरे हा कामात येईल. मग काय आणलं हे पानं इकडं आणि जे काम पकडीने केलं नाही ते मी पाण्याने एका झटक्यातच करून दिलं. मग काय ते पाना डबल ठेवला आणि निघालो घरी. मस्तपैकी अशा प्रकारे मित्रांनो बाहेर काम करून आल्यानंतर घरात बसायचं जे सुकून आहे ते कुठंच नाही मित्रांनो. मग काय बघायला लागलो टीव्ही. आणि माझ्यासारखं कोणाकोणाला कार्टून बघायला आवडतं या वयात नक्की सांगा. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काय चाललं मग? खूप दिवसानंतर भेटलात मित्रांनो. असं नाही, मीच खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केला.
हा माझा भाऊ, माझ्या भावाने तिकडे गाडी बैल सोडून आलेला आहे. खताची गाडी बैल. आज आम्हाला काम होतं, खत टाकायचं होतं कपाशीला. आणि हा तोच ऊस आहे जिथं मी पहिला ब्लॉक काढा होता. बघितला असेल तुम्ही, नाही बघितला तर बघून या. हा माझ्या भावाने वक्कर एकदा ठेवला मस्त. मी काय ग्लव्स बीज घालून मस्त रेडी खत टाकायला मस्तपैकी. आणि तुम्हाला थोडेफार कपाशीचे झाड सुद्धा दाखवतो. 3-3 पानावर आमची कपाशी आलेली आहे. पावसाच्या भरोश्यावर कोण बसतं, इथं आम्ही मस्तपैकी ठिबकवर कपाशी लावून दिली. आणि इकडे मस्तपैकी भावाने गाडी बैल इथं उभा केली होती. आणि मला त्या गाडी बैलमधलं खत शेतात न्यायचं होतं. आणि मी इकडं आलो तर जनावरांना चारा टाकलेला होता भावानी. मग मी काय एक गोणी करून मस्तपैकी इकडं आणून ठेवली. आणि काय मग पप्पानी मी एक बादली घेतली आणि लागलो कामाला. मग काय एन्जॉय करत करत मी खत थोड्याच वेळात टाकून घेतलं. आणि आपला भाऊ मारत होता वक्कर. मग थोडाच वक्कर मारायचा सुद्धा थोडाच बाकी होता. आणि तो म्हणे काढ म्हणे थोडेफार व्हिडिओ. मग मी काय सुरू केला कॅमेरा आणि काढले थोडेफार व्हिडिओ. मग झालं भाऊ. मग निघालो घरी जाता जाता बघितलं तर काय, भाऊ तर डायरेक्ट कपाशीच्या झाडावरच बसला होता. मग मी त्याला म्हणलं, हड भावांनो, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करा. बाय.